सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे रामनवमी. तर तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. मस्तपैकी मी पण असा नवीन कुर्ता घातलेला आहे रामनवमीच्या निमित्ताने. आणि आज आपण जरा लवकरच काम करायला बसलेलो आहे इथे. 9:30 वाजतात, तसं तर 10 वाजता आपलं लॉग इन असतं. कारण कारण आज काहीतरी आपल्याला एक विशेष काम आहे. आज बऱ्याच दिवसानंतर आपण मोटो व्लॉगसुद्धा करणार आहोत. त्यासाठीच आपण इथे ही सगळी तयारी केलेली आहे. गोप्रो वगैरे काढून ठेवलेला आहे, हेल्मेट वगैरे इथे काढून ठेवलेलं आहे. आता मला ते जरा गोप्रोच्या वायर वगैरे, माईक वगैरे कनेक्ट करायचं आहे. आणि आज आपण जाणार आहोत एक बाईक आणायला. म्हणजे नवीन बाईक नाही, बाईक जुनीच आहे, पण ती काही महिन्यांसाठी बाईक आपण आपल्या इकडे आणणार आहोत. सो चला पटपट काम संपवतो आणि म्हणजे कसं बाईक आणायला आपण मोकळं. हॅलो हॅलो हॅलो, माईक चेक. हॅलो हॅलो, बरं चेक करून घेतो. हेल्मेट सेटअप आपला रेडी आहे. अरे मित्राचा मेसेज पण आलेला आहे. ऑल सेट, रेडी टू लीव. टाटा टाटा. पाग द्या, पा द्या, पा द्या. कुठला? तर चला मंडळी, आपल्याकडे मस्त आहे की पल्सर आलेली आहे. आणि एकदम वेगळाच फील येतो आहे, कारण का माझी बाईक थोडी अशी खाली लो हाईटवाली आहे आणि क्रुझर टाईपमध्ये. त्याच्यामुळे स्टान्स एकदम वेगळा झालेला आहे. आणि आत्ता ही जी स्पोर्ट्स बाईक आहे ह्याच्यात एकदम वेगळ्याच प्रकारे बाईक म्हणजे बसायची हे आहे. थोडंसं ॲडजस्ट व्हायला वेळ लागणार आहे, पण ठीक आहे. 1-2 दिवस जरा चालवले की बरं वाटेल. ह्याला मला एक तर हे मिरर आहे ना, असे फोल्ड करून ठेवायची सवय नाही. मला मिरर लागतात. इथून आपल्याला लेफ्ट मारूया. आपल्याला पहिला थोडासा नाश्ता करायचा आहे. मित्राला घेऊन आलो आहे बाबा. तुम्हाला एवढा उन्हातानाचा आणलं आहे, मला काही खायला प्यायला न नेता तसं होता कामा नाही. पहिला नाश्ता. हे कुठे रे सिद्धू? इथूनच आहे ना रस्ता? सरळ माहिती होता, इथून बघूया ना, लेफ्ट मारून बघूया. आता कसं बरं वाटतंय. जरा मिरर टाईट आहेत, सेट होत नाहीत बरोबर. ओपनच नाही केलेत असं वाटतं यांनी कधी मिरर. हां, तर मंडळी, तर ही काय बाईक आपण विकत घेतलेली नाही आहे. ही आपल्या मेवण्याचीच बाईक आहे. मेवणा गेला आहे माझा कामानिमित्त दुबईला. सो वर्षभर तर काय ही बाईक आपल्याकडेच असणार आहे. त्याच्यामुळे या बाईकवर सुद्धा मस्त मस्त आपण भविष्यात राईड करणार आहोत. आता असं झालं ह्याला 2-2 बाईक आहेत, पण राईड करायला वेळ नाही. कॉलेजच्या टायमाला राईड करायला आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा लोणावळ्याला गेलेलो तेव्हा मित्राच्या मित्राची बाईक घेऊन गेलेलो. असं असतं. वडापाववाले आहेत का? एक नंबर असा वडापाव इथे मिळतो काकांकडे. तो वडापाव कसा होता? कसा होता? काय बोलतो? वडापाव ठीक आहे. आता गॅसचा प्रॉब्लेम आहे म्हणून तेवढं नाही, तर आधी होता, आधी स्वस्त होता ना. चला पेट्रोल टाकूया आणि जाऊया मग घरी.
तर फायनली पोचलो आपण आता घराजवळ आणि समोर बघू शकता रामनवमी भव्य शोभायात्रा. आपल्याला जसं की मी सकाळी बोललो आपल्याला जायचं आहे ते इथेच जायचं आहे. संध्याकाळी जाऊया 4-5 वाजता जरा कामातून फ्री झाल्यावर. आता फोन वाजायला लागलेत खिशात कारण का मी तासाभरात येतो बोललेलो, पण वेळ झाला आहे जरा जास्तच. आणि या इथे तुम्ही बघू शकता मुंबईमध्ये आता भारतात आपल्या तेलाचा साठा येत नाही, त्यामुळे इथे आपल्याला तर मुंबईतच तेल काढायला लागलेत आता. आणि ते बघा तिथे समोर दिसत असेल तुम्हाला तर तिथे एक मंदिर टाईप बांधलेलं आहे. संध्याकाळी आपल्याला तिथे यायचं आहे. अरे यार हा रस्ता आत्ताच बनवून झालेला परत खोदायला लागले. काय राहिलं काय माहिती आता यांची परत गॅस पाईपलाईन कसली. तर मंडळी आता थोडंसं यूज टू झालं बाईकला आणि बघू अजून. आता जरा घाईघाईत आलो गाडी घेऊन घरी, पण उद्या परवा शनिवारी, आज गुरुवार आहे ना, शनिवारी जरा व्यवस्थित एक सकाळी सकाळी असा रस्ता मोकळा असेल तेव्हा चक्कर मारायला जाऊ आपण. हा 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 बाईक लावायला जागा मस्त आपली समोर आपली बाईक. ही आता आपली दुसरी बाईक. नाही नाही, One eternity later. विचार केलेला की 5-6 वाजता जाईन तिकडे राम मंदिरात, जे मी सकाळी तुम्हाला येताना दाखवलेलं. पण आत्ता काम संपता 7:30 वाजून गेले, तरी पण अजून मी काय गेलो नाही तिथे. आणि आता भयंकर गर्दी असेल, पण मी जाणार आहे. आता निघालो, जरा फ्रेश होतो आणि पटपट जाऊन येतो. आलेलो आहोत आम्ही आता इथे आणि बघू शकता मस्त अशी श्रीरामांची मूर्ती इथे आहे. वा, मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि खूप सुंदर ठिकाण होतं. खूप छान डेकोरेशन वगैरे केलेलं त्यांनी, पण काय जास्त वेळ थांबून देत नव्हते कारण खूप गर्दी झालेली. लाईन लावली 2 मिनटं पण असं पाया पडलं आणि लगेच चला 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 असं आलं. आणि त्याच्यामुळे काय जास्त तिथे थांबता पण नाही आलं. आजूबाजूला तिथे थांबून पण देत नव्हते. तर आज रामनवमी आहे आणि एक हिंट देतो, आपल्या बाळाचं नाव रामायणाशी रिलेटेड आहे. सो चला पटापट कमेंट करा, गेस करा काय काय नाव आहे आणि कमेंटमध्ये मला सांगा. त्याला बघा लगेच रडायला लागला. तर काही कारणास्तव जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. कारण आपण लवकरच अजून असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहोत. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.